हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भूगर्भ. पृथ्वी ज्याच्या उदरात समाविष्ट आहे वा पृथ्वीच्या अंतरंगात ज्याचे अस्तित्व आहे असा या नामाचा अर्थ. ईशावास्य उपनिषदामधील प्रथम मंत्र सांगतो की हे सर्व दृश्य विश्व म्हणजे ईश्वराचे निवासस्थान आहे. सकृत दर्शनी जड वाटणाऱ्या पदार्थांमध्ये वस्तूंमध्ये देखील चैतन्य क्षीण रूपाने आहे. हे सर्व जग जर ईश्वराचे निवासस्थान आहे तर आपणास दिलेला हा देह म्हणजे आपल्याला काही काळ वापरण्यास दिला आहे. मूळ मालक तो असल्याने त्याने दिलेल्या या देहाची योग्य ती काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. अयोगिक कामासाठी तो वापरला तर तो त्यामधील चैतन्य केव्हा काढून घेईल याचा नेम नाही. विश्वस्त म्हणून त्याने हा देह आपल्याकडे सोपविला आहे. एखाद्या संस्थेचे विश्वस्त पद जर आपल्याला लाभले तर आपणास पक्की जाणीव असते की काही काळापुरतेच हे आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी या विश्वस्त पदाचा वापर करणे ही ईश्वराने आपणावर सोपविलेली जबाबदारी आहे असे मानले तर 1. निष्काम भावनेने कर्म घडते. 2. यश अपयशाची पूर्ण अपूर्णतेची जबाबदारी ही त्याची ठरते. आणि 3. हातून घडणारे कर्म हे कुठल्याही ताणतणावाशिवाय व उत्कृष्ट असेच घडते. आता पृथ्वीच्या अंतरंगात त्याचे अस्तित्व आहे म्हणजेच या पृथ्वीचा योग्य असा सांभाळ तो करतो. मग काही प्रसंगी हिंसा, युद्धे, रोगराई, ज्वालामुखी, भूकंपासारख्या घटनेत देखील संतांना त्याची व्यवस्था दिसते. याचा अर्थ असा नाही की संत कठोर वृत्तीचे असतात. त्यांना अशा दुःखद घटनांमधून आनंद होतो. एखाद्या तान्ह्या बाळाला जेव्हा रोगप्रतिबंधकारक इंजेक्शन डॉक्टर देतात तेव्हा आपण देखील ते पाहून कळवळतो, पण क्षणभरच. कारण हे इंजेक्शन त्या बालकाच्या अंतिम हिताचे आहे हे आपणास पक्के ठाऊक असते. असो, या नामाच्या निमित्ताने तो चराचराला व्यापून आहे हे शाब्दिकदृष्ट्या आपणास कळले हेही नसे थोडके. हरिओम.